आम्ही महिना झालाय प्रभाग क्रमांक 16 मध्ये फिरतोय. मला तर हेच कळलं नाही का यांनी 5-7 वर्षात काम काय केलेत नेमकं. रोड म्हणा, कचऱ्याचं म्हणा, महिलांच्या इतक्या समस्या आहेत ना प्रभाग क्रमांक 16 मध्ये का त्यांनी रोडचं पण असू द्या, दिव्यांचा असू द्या, कचरा गाडीचा असू द्या, पाण्याची सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा आहे. म्हणजे जे आता भाऊंच्या काळात जे होतं पाण्यासाठी जे त्यांनी करून ठेवलं होतं सगळ्यांसाठी, आता अजिबात काहीच ती परिस्थितीच राहिली नाही पहिल्यासारखी अजिबात. म्हणजे महिलांना परत तेच सुरू झाले, पहिले दिवस आलेत आता त्यांच्यावर. त्याच्यामुळे आता महिला स्वतःहून प्रचार फेरीत येत आहेत, आम्हाला आता भाऊंचेच माणसं हवे आहेत म्हणून. त्यांच्या ते जे काम करतील आम्हाला विश्वास आहे ते दुसरे माणसं काम करू शकत नाही तिथं. हेच सांगते मी. आता आमच्या याच्या अपेक्षा आहेत का आता भाऊंचा पॅनल निवडून आलं, आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते जे काम करतील हे कोणीच करू शकणार नाही. ते जेवढं करणार ना ते आता कोणी जिथून मागच आम्ही पाहिलं 5-7 वर्षात त्यांनी काय केलं काय नाही हे बघतोय आम्ही. आता प्रत्येक ठिकाणी फिरतोय ना आम्ही, कुठं रोड सगळं चालता सगळं ते येणार ते काय हे करून फिरतायत. परत मत मागण्यासाठी कसे येऊ राहिले तेच आम्हाला पण कळू नाही राहिलं. आता लोक हुशार आहेत, शिकलेले आहेत, त्यांना कळतंय आता कुठले माणसं पाहिजे ना आपल्याला. हीच त्यांना विनंती आहे. आता विकासाला मतदान द्या तुम्ही, बाकी काही नाही आमचं.